ओम श्री लक्ष्मी देवे नमः. श्री महालक्ष्मी प्रसन्न. मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरुवारी महालक्ष्मी व्रताची पूजा केली जाते. हे व्रत सुख, शांती व समाधान व ऐश्वर्य मिळवण्यासाठी केले जाते. श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी यासाठी अनेक जण हे व्रत करतात. या व्रताची पूजा मांडणी कशी करावी याचा सविस्तर व्हिडिओ आपण आज इथे पाहणार आहोत. ज्या ठिकाणी आपल्याला पूजेची स्थापना करायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्यावी व त्या जागी स्वस्तिक काढून घ्यावे. रांगोळी काढून झाल्यानंतर रांगोळीवर हळदी, कुंकू, अक्षता व फूल व्हावे. त्यानंतर त्या जागी चौरंग किंवा पाट मांडावा. चौरंगावर स्वच्छ कापड अंथरून घ्यावे. त्यानंतर आपल्याला इथे दिव्याची पूजा करून घ्यायची आहे. त्यासाठी एक दिवा घेऊन दिवा प्रज्वलित करून त्याची हळदी, कुंकू, अक्षता व फुले वाहून पूजा करून घ्यायची आहे. थोडे गहू किंवा तांदूळ चौरंगाच्या किंवा पाटाच्या मध्यभागी गोलाकार पसरून ठेवावेत. तांदळावर थोडे हळदी कुंकू इथे आपल्याला व्हायचे आहे. त्यानंतर एक स्वच्छ घासलेला तांब्याचा एक तांब्या घेऊन त्यावर आपल्याला मांडायचा आहे. तांब्यामध्ये आपल्याला पूर्णपणे पाणी भरून घ्यायचे आहे. पाण्यामध्ये आपल्याला एक सुपारी, एक नाणे व दुर्वा पाण्यात टाकायच्या आहेत. तसेच हळदी कुंकूही पाण्यामध्ये व्हायचे आहे. कळशाबाहेर आपल्याला स्वस्तिक काढायचे आहे किंवा हळदी कुंकवाची बोटे कलशाच्या बाहेरच्या अंगाला सर्व बाजूंनी ओढायची आहेत. कलश व्यवस्थित मांडून झाल्यानंतर आपल्याला कलशाला एखादा दागिना परिधान करायचा आहे, जो तुमच्याकडे उपलब्ध असेल तो. 5 प्रकारच्या झाडांच्या 5 ढाळ्या किंवा 5 झाडांची प्रत्येकी 5 पाने कलशाच्या तोंडावर रचून त्यावर नारळाची शेंडी वर राहील अशा प्रकारे एक नारळ ठेवायचा आहे. मला इथे 5 ढाळ्या मिळाल्या नसल्याकारणाने मी फक्त आंब्याची ढाळी घेतली आहे. इथे आपल्याला कळशाला हळदी कुंकू वाहून घ्यायचे आहे. कुंकू लावून झाल्यानंतर मंगळसूत्र घालायचे आहे. तसेच आपल्याला इथे कापस वस्त्रही घालायचे आहे. कलश सजवण्यासाठी बाजारात विविध प्रकारचे वस्त्र तसेच मुखवटेही उपलब्ध असतात. तेही आपण इथे वापरू शकतो. त्यानंतर आपल्याला इथे देवीला वेणी घालून घ्यायची आहे. त्यानंतर इथे मी कलशाभोवती सुंदर अशी फुलांची सजावट केली आहे. कलश स्थापना करून झाल्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे. यासाठी मी गणपती बाप्पांना एका ताम्हणात घेऊन सर्वप्रथम पाण्याने अभिषेक घालून घेतला आहे. त्यानंतर मी पंचामृताने गणपती बाप्पांना स्नान करून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे व स्वच्छ कपडा घेऊन आपल्याला गणपती बाप्पांना पुसून घ्यायचे आहे. हे करत असताना आपल्याला गणपती बाप्पांचे नामस्मरण करायचे आहे. गणपती बाप्पांना स्वच्छ कापडाने पुसून घेऊन मी चौरंगावर त्याची स्थापना केलेली आहे. शेंदूर, हळदी कुंकू, अक्षता व फूल इथे आपल्याला गणपती बाप्पांना व्हायचे आहे.
गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर आपल्याला श्री महालक्ष्मीची पूजा करून घ्यायची आहे। त्यासाठी सर्वप्रथम श्री महालक्ष्मीला पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे। पाण्याचा अभिषेक झाल्यानंतर पुन्हा आपल्याला पंचामृताने श्री महालक्ष्मीला स्नान घालायचे आहे। पुन्हा एकदा आपल्याला पाण्याने स्नान घालायचे आहे। हे करत असताना ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा आपण जप करावा। माझ्याकडे देवी अन्नपूर्णा असल्यामुळे मी इथे अन्नपूर्णा देवीला पण अभिषेक करून घेतलेला आहे। त्यानंतर इथे मी श्रीकृष्णालाही पाण्याने पंचामृताने अभिषेक करून घेतलेला आहे। जर तुमच्याकडे गजलक्ष्मी असेल तर त्याचीही इथे आपल्याला पूजा करायची आहे। मनोभावे पूजा केली तर श्री महालक्ष्मी आपल्याला नक्कीच प्रसन्न होते। लक्ष्मीची स्थापना चौरंगावर केल्यानंतर देवीला हळदी कुंकू व्हायचे आहे। देवीला हळदी कुंकू वाहून झाल्यानंतर तुम्हाला इतर देवदेवतांनाही हळदी कुंकू वाहून घ्यायचे आहे। हळदी कुंकू वाहून झाल्यानंतर अक्षता व्हायच्या आहेत। त्यानंतर फुले पण आपल्याला इथे सर्व देवदेवतांना व्हायची आहेत। जर तुमच्याकडे देवीचा फोटो असेल तर तोही चौरंगावर मांडून त्याची आपल्याला हळदी कुंकू तसेच अक्षता व फुले वाहून पूजा करून घ्यायची आहे। त्यानंतर श्री महालक्ष्मी व्रतकथा महात्म्य या पुस्तकाचीही पूजा आपल्याला इथे करून घ्यायचे आहे। त्या पुस्तकावरही हळदी कुंकू अक्षता व फूल वाहून घ्यायचे आहे। पुस्तकाची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला एक विडा किंवा 2 विडे अथवा 5 विडे इथे ठेवायचे आहेत। विड्यावरही हळदी कुंकू व्हायचे आहे। हे सर्व झाल्यानंतर आपल्याला देवीची ओटी भरायची आहे। त्यानंतर फळे व खडीसाखर तसेच खीर व दूध यांचा नैवेद्य आपल्याला इथे ठेवायचा आहे। देवीपुढे निरंजन अगरबत्ती व धूप आपल्याला ओवाळून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला देवीची आरती करून घ्यायची आहे। आरती करत असताना आपण कापूर नक्की पेटवावा। सर्व पूजा झाल्यानंतर मनोभावे देवीची प्रार्थना करून मनात आपली काय इच्छा असेल ती सफल होण्याची विनंती देवीला आपल्याला इथे करायची आहे। संध्याकाळी एकाग्र व शांत चित्ताने महात्म्य वाचायचे आहे। व्रताच्या दिवशी रात्री गोड जेवण करून देवीला नैवेद्य दाखवावा। नंतर आपल्या कुटुंबियासोबत भोजन करून उपवास सोडावा। श्री लक्ष्मी देवीने पद्मपुराणात सांगितले आहे की जो माझे व्रत नित्यनेमाने करील तो सदैव सुखी समाधानी राहील। यासाठी जर आपल्याला लक्ष्मी प्रसन्न व्हावी असे वाटत असेल तर आपण अशी पूजा नक्की करावी। धन्यवाद।